आपण थेट जाऊयात मुक्ताईनगरमधून रक्षा खडसे या ज्या उमेदवार आहेत लोकसभेसाठीच्या त्या आपल्याशी संवाद साधतात। नक्कीच यावेळेस पण खूप विश्वास आहे की जनता यावेळेस सुद्धा जास्तीत जास्त मताने निवडून मला परत तिसऱ्यांदा खासदारकीची संधी देतील आणि ह्या मतदारसंघामध्ये सेवा करायची संधी देतील। वाढदिवसाचा निमित्तानं मतदान करणार आहात, या सगळ्या दरम्यान काय इच्छा आपली व्यक्त करतायत, लोक कसे आपल्या सोबत आहेत? मी एवढीच इच्छा व्यक्त करेल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने की ही निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे। म्हणून जनतेने जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो आपल्या देशासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे तो मतदानाचा अधिकार आपण पाळला पाहिजे किंवा अधिकाराने आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। कारण की शेवटी लोक जनतेच्या आशीर्वादाने किंवा जनतेच्या मतांच्या माध्यमातून ह्या देशाचं नेतृत्व ठरणार आहे आणि अपेक्षा मला हीच राहील की जसं तुम्ही दरवेळेस मला आशीर्वाद दिलेच आहे, यावेळेसही वाढदिवसाच्या निमित्ताने मतदानाच्या माध्यमातून आपण मला आशीर्वाद द्यावे आणि ह्या मतदारसंघामध्ये परत तिसऱ्यांदा काम करायची संधी द्यावी। काय आव्हानं होती या निवडणुकीमध्ये? खरं तर तिसऱ्यांदा तुम्ही जनतेमध्ये जाताय, परत एकदा खासदारकीसाठी मतदान रूपी आशीर्वाद मागताय, काय आव्हानं होती? आव्हानं आपण बघू शकतो की नेहमी विरोधी पक्षाचे जे नेते असतात किंवा उमेदवार असतात ते आरोप करतच असतात की 10 वर्षात आम्ही काही काम केलं नाही किंवा अजून अन्य व्यक्तिगत जीवनावरही त्यांनी माझे बरेचसे आरोप केले। ॲज अ महिला म्हणून बरेचसे आरोप त्यांनी केले माझ्यावर की कशा पद्धतीने मी इथं काम केलं नाही। पण मी ह्या सगळ्या गोष्टी कोणतेही सिरियसली न घेता जे मी कामं केलेले आहे, जे जनतेमध्ये जाऊन केलेले आहे, जनतेला ह्या सगळ्या कामांचा लेखाजोखा मी गेल्या जे 10 वर्षापासून जे केलेले आहे त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडलेला आहे। तर नक्कीच मला विश्वास आहे की जनता माझ्या बाजूने कौल देईलच। आता भाऊ, मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्या पक्षात नव्हते, मात्र कुटुंब म्हणून सोबत जरी असले तरी उमेदवारी जाहीर करेपर्यंत ते दुसऱ्या पक्षात होते, नंतर तुमच्या सोबत आलेले आहेत। किती मोठा पाठिंबा मिळाला, किती मोठी ताकद होती आणि सोबत नव्हते त्यावेळेच्या काय भावना? बघा, जेव्हा परिवारातले सदस्य वेगळी भूमिका घेतात नक्कीच तो मधला काळ माझ्यासाठी कठीणच होता। पक्षाचे सगळे लोक नेते सोबत होते पण तरी सुद्धा एक परिवार म्हणून बरेचसे निर्णय घेण्यामध्ये बऱ्याचशा अडचणींनाही मला त्यावेळेस सामोरं जावं लागलं। बऱ्याचशा लोकांचे त्यावेळेसचं परिवर्तनही मी बघितलं की कशा पद्धतीने मला त्यावेळेस या सगळ्या गोष्टीमधनं जावं लागलं। पण तरीसुद्धा माझा विचार ठाम होता की मला भारतीय जनता पार्टीसोबतच राहायचं आहे आणि त्या माझ्या निर्णयावर मी ठाम राहिली आणि कदाचित पक्षाने माझा परत विचार करून ही तिसऱ्यांदा मला संधी दिलेली आहे। आणि आता नाथाभाऊंनी जो विषय केलेला आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये सोबत परत काम करायचं आहे, तर मला असं वाटतं एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ह्या लोकसभेमध्ये माझ्या प्रचारासाठी सुद्धा सगळे प्रयत्न केलेलेच आहे। रोहिणीताई जर सोबत असतात आणखी ताकद वाढली असती, भविष्यकाळात त्या सोबत येतील असा विश्वास आहे? भविष्याचं मला नाही सांगता येत, पण जर घरातली मंडळी एका पक्षात राहिली तर नक्कीच त्याचा फायदा होतोच, त्याचं तर काही दुमत नाही। पण भविष्य मला नाही सांगता येणार त्यांचं। या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले, उमेदवार म्हणून आपली काय भावना आहे, किती पर्सेंटेजनी या सगळ्या काळामध्ये हे मतदान होईल? बघा, ह्यावेळेस मला तर पूर्ण विश्वास होताच की मी चांगल्या मताने निवडून येईलच, पण आम्ही ह्यावेळेस युवकांना आणि खास करून महिलांना ह्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी आम्ही खूप आव्हान दिले त्यांना। वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा माझं प्रत्यक्षामध्ये त्यांच्याशी बोलणं ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही खूप भर दिलेला आहे। कारण की युवकांचा सहभाग नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो आणि विशेष म्हणजे जर युवकांना आपण आता इन्व्हॉल्व केलं तर नक्कीच त्यांनाही पुढची दिशा कळेल, कारण की उद्याचं येणारं भविष्य हे युवकांचं आहे।